हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मोरिंगाची चहा किंवा कसाय ह्याची रेसिपी बरोबर त्याचे बेनिफिट्स शेअर करणार आहे। तसेच त्याचे आरोग्यदायक फायदे सुद्धा पाहणार आहोत। मोरिंगा, ज्याचे वैज्ञानिक नाव मोरिंगा ओलिफेरा आहे, वनस्पतीशास्त्रात श्वेत गोक्षुरी, शेवग्याची पाने, विठाई शेवरी किंवा सहजन असे असंख्य नावांनी ओळखले जातात। मोरिंगा एक अत्यंत उपयुक्त आणि औषधीय वनस्पती आहे। त्याचे पान, फुले, बीजे आणि त्याचे तेल सर्व उपयोगी आणि वापरण्यात योग्य आहे। त्याचे पान विशेषतः पोषक तत्वांचा अचूक स्रोत म्हणून मानले जाते। मोरिंगाचे औषधीय गुणधर्म अनेक आहेत, ज्यामध्ये लोह, कॅरोटीनॉइड्स, व्हिटॅमिन सी, पॉलिफेनॉल आणि क्वेरसेटिन यांची उच्च सामग्रीचा भंडार आहे। मला एक ऑटो इम्यून स्किन डिसऑर्डर आहे। लास्ट 9 वर्ष मी ह्या आजारापासून लढत आहे। ह्या टीने मला फार फरक पडला। ही टी वापरून तुम्हाला सुद्धा स्किन डिजीज पासून थोडा फार आराम होईल, म्हणून मी ही रेसिपी शेअर करत आहे। ह्या टीने सोरायसिस वर सुद्धा थोडाफार कंट्रोल केला जाऊ शकतो। पण हा चहा टी दुपारी 12 वाजायच्या अगोदर सेवन करणे उचित आहे। ह्या टीचा आणखी एक फायदा म्हणजे शरीरात कसलीही व्हिटॅमिन डेफिशियन्सी असेल ती पूर्ण होईल। ह्या टीला नक्की आपल्या जीवनात इन्क्लूड करा। चला तर मी रेसिपी बरोबर मोरिंगाची माहिती तुम्हाला सांगू इच्छिते। त्यामुळे मोरिंगाचा नियमित सेवन केला तर आरोग्यदायी लाभ मिळू शकतो। मोरिंगा पावडर आरोग्यासाठी कसं उपयुक्त ठरते ते बघूया। मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याची पावडर त्याच्या पानांपासून बनवली जाते। या पावडर मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, पालकच्या भाजीपेक्षा जास्त लोह आढळते। शेवग्याच्या पानांच्या पावडर पासून बनवण्यात येणाऱ्या पावडरचे शरीराला अनेक फायदे आहेत। चला मराठीत मोरिंगा वरील फायद्यांवर चर्चा करूया। 1. मोरिंगा विटामिन आणि मिनरल्सचा भंडार। मोरिंगा मध्ये विटामिन सी, विटामिन ई, फॉलेट, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांचं समृद्ध भंडार आहे। हे सर्व विटामिन आणि मिनरल्स आपल्या शरीराला सुद्धा अत्यंत आवश्यक आहेत। त्यामुळे मोरिंगाचे आहारात एक महत्त्वाचं स्थान आहे। 2. मोरिंगा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे। मोरिंगा अंतर्गत अनेक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे ती आपल्या शरीराचं स्वच्छ आणि सुरक्षित ठेवते। मोरिंगा पानांमध्ये गुणधर्म असतात जे वातावरणातील मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करतात। फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाइप 2 चे मधुमेह, हृदय समस्या आणि अल्झायमरसह विविध जुनाट आजारांशी निगडीत आहे। मोरिंगा पानांमध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे मुक्त रॅडिकल्सचा सक्रियपणे सामना करतात। या व्यतिरिक्त त्यात क्वर्स्टिन असते, एक जो अँटीऑक्सिडंट रक्तदाब कमी करण्यास योगदान देतो। क्लोरोजेनिक ऍसिड, मोरिंगाच्या पानांमध्ये असलेले आणखी एक अँटीऑक्सिडंट, जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यात भूमिका बजावते। 3. रोगप्रतिकारक शक्तीसाठी मोरिंगा फायदे। मोरिंगा मध्ये विटामिन सी आणि बी कॉम्प्लेक्स विटामिन्स यांची पोषणमूल्ये असतात। त्यामुळे ती आपल्या प्रतिरक्षा प्रणालीला सुधारते आणि ती लसिका रोगांचा संभाल करणारी वृद्धी करते। 4. वजन कमी करण्यासाठी। वजन कमी करण्यासाठी आहारात शेवग्याच्या पानांची पावडर वापरणे एक सुसंगत पद्धत आहे। मोरिंगाच्या पानांमध्ये क्लोरोजेनिक ऍसिडसह अँटीऑक्सिडंट जास्त असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात। हे चरबी बर्नर म्हणून कार्य करते आणि रक्तातील साखरेची पातळी सामान्य करण्यास मदत करते। हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे। तथापि ते फक्त चरबी जाळण्याच्या प्रक्रियेस मदत करते, इतर जीवनशैली समायोजनांसह ते एकत्र करणे चांगले आहे। शेवग्याचे नियमित सेवन तुमच्या मेटाबॉलिझमला मदत करून वजन कमी होण्यात मदत करू शकते। त्यामुळे तुमचे जेवण संतुलित असावं आणि स्वस्थ राहावं हे महत्त्वाचं आहे।
परंतु वजन कमी करण्यासाठी फक्त एकच आहारावर निर्भर राहावं हे सुरक्षित नसतं. उचित पोषण, तंतू आणि नियमित शारीरिक व्यायाम हे सहाय्यक ठरू शकते. तुमच्या आहारात विविधता ठेवा, त्यामुळे आपलं शरीर सर्व आवश्यक पोषण मिळवेल आणि वजन कमी करण्यात मदत होईल. 5. संधिवातासाठी मोरिंगा कॅप्सूल. मोरिंगाचे गुण, विशेषतः संधिवातींसाठी, आणि कसे ते काम करते हे संशोधकांनी स्पष्टपणे दाखवलं आहे. संशोधनांच्या प्रक्रियेत ते विशिष्ट गुण दाखवतात. मोरिंगामध्ये असणारे ग्लुकोसामिन, ज्यामुळे संधिवाताचं स्थितिमान तात्कालिक दूर करून जातं. 6. त्वचेसाठी आरोग्यदायी फेस पॅक. मोरिंगामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला अनेक फायदे पुरवतं, जसे की कोलेजन संरक्षण, वृद्धत्वाची अकाली चिन्हे कमी आणि तरुणत्व ठेवणे. मोरिंगा ही नैसर्गिक औषधी वनस्पती आहे जी त्वचा सुंदर आणि स्वस्थ राहण्यात मदत करते. मोरिंगा कशा पद्धतीने आहारात समाविष्ट करू शकतात? मोरिंगाचे आहारात समाविष्ट करण्यासाठी विविध पद्धती आहेत. तुमच्या आहारात मोरिंगा समाविष्ट करण्याच्या काही प्रमुख पद्धतींमध्ये एक आहे. 1. मोरिंगा पावडर. सप्तमवेदा आपल्या आरोग्यासाठी उत्कृष्ट मोरिंगा पावडर मिळवण्यासाठी एक उत्तम स्रोत आहे. 2. मोरिंगा तेल. मोरिंगा तेल आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. 3. मोरिंगा चहा. सर्वात पहिली मी मोरिंगाची पाने अंदाजे 2 मोठे चमचे स्वच्छ धुवून घेतली आहे. मग त्यात 4 ग्लास पाणी घालून शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर ते निराळ असताना प्यायचं. बस एवढंच. साधी सोपी रेसिपी आहे ना? नक्की ह्याचा फायदा घ्या. हे सर्व विटामिन आणि मिनरल्स आपल्या शरीराला सुद्धा अत्यंत आवश्यक आहेत. फ्रेंड्स, ह्या चहाने तुम्हाला सुद्धा थोडाफार फायदा होईल अशी मी आशा करते. असेच काही इम्पॉर्टंट टिप्स अँड रेसिपीज घेऊन मी पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईल. तिथपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. थँक्स फॉर वॉचिंग.